नमस्कार पोरो, नायक अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. पोरो, मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण बघितलं होतं की आपण महत्वपूर्ण अभ्यास करताय, आपल्या भारताचे 48 इव्हेंट आपण बघत आहे. मागच्या एपिसोडमध्ये एपिसोड म्हणतात मी सिरियलची कशी वेबसिरीजचे कसे एपिसोड चालते तसं बी आपलं 48 क्रमांकापर्यंत आपले बी एपिसोड चालणार आहे की भारतामध्ये कोणत्या कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहे, 48 इव्हेंट आहेत हे आपण पाहणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये 2 पाहिले होते, महत्वपूर्ण देश, त्याच्या राजधान्या, त्याचे चलन, रुपया. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट पाहणार आहे, आपल्या भारतातले राज्य, त्याच्या राजधान्या आणि महत्वाची गोष्ट कोणत्या कोणत्या राज्य आहे, कोणत्या कोणत्या राजधान्या आहेत, त्याच्या उपराजधान्या, सगळ्या काही गोष्टी आपण हिवाळीच्या कोणत्या, गरमीच्या कोणत्या, सगळ्या काही गोष्टी पाहणार आहे. एक छोटीशी जाहिरात, परत तुमच्यासाठी आपलं जीकेजीएस ची बॅच लॉन्च केली आहे. ही बॅच आहे 499 रुपयाला. ही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर बघा 81 80 87 47 15 या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, कॉल करा, बॅच बद्दल तुम्ही इन्क्वायरी करा. मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे, बॅच कशी घ्यायची, काय घ्यायचं, बॅच मध्ये किती डिस्काउंट भेटणार तुम्हाला, आणि संपूर्ण जीकेजीएस जर माझ्याकडनं शिकायचं असेल तर ही बॅच नक्की घ्या. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सगळ्या ट्रिक्स शिकायला भेटणार, सोबतच नवीन पॅटर्न अभ्यास करायला भेटणार. डायरेक्ट आपण जो पेपर मध्ये येते त्याच प्रकारचा अभ्यास आपण करून घेणार आहे. तर आजच तुम्ही बॅच घेऊन घ्या, माझ्यासोबत अभ्यासाला लागा. मी तुमचा पूर्ण अभ्यास इथे कव्हर करणार आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, सायन्स संपूर्ण काही कव्हर 499 मध्ये. चला तर मग आजचे आपण महत्वपूर्ण इव्हेंट बघू. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये पूर्व आपण खंड पाहिले होते, 7 खंड, त्याच्यानंतर महत्वपूर्ण देश पाहिले होते, सोबतच त्याच्या राजधान्या आणि त्याचे चलन पाहिले होते. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू देश व त्याचे प्रतीक, जे मोठे मोठे देश आहे, कोणत्या देशाला कोणतं प्रतीक दिलेलं आहे ते आपण पाहू. सोबतच आपल्या भारतामध्ये 28 राज्य आणि त्याच्या राजधान्या, सोबतच 8 केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्या राजधान्या, या सगळ्या काही गोष्टी आपण पाहू. गती गती पाहायचं, बिलकुल डोळे टिपू टिपू, जसं तिले पाहतात तसं येले बी पाहायचं. चला तर मग सुरुवात करू आपल्याला. पहा, प्रमुख देश व त्याच्या राष्ट्रीय चिन्ह काय म्हणते. पहा, आपला भारत आहे, आपल्या भारताचं जे राष्ट्रीय चिन्ह काय आहे ते आहे पूर्व सिंहस्थ राजमुद्रा. सिंहस्थ राजमुद्रा, अशी राजमुद्रा आहे बघा, हे बघा, अशी राजमुद्रा आहे. त्याच्या खाली लिहिलं आहे सत्यमेव जयते, म्हणजे नेहमी सत्याचाच विजय असो, असा त्याचा अर्थ आहे. ही आहे पूर्व आपली सिंहस्थ राजमुद्रा, भारताचं राष्ट्रीय चिन्ह. ठीक आहे. त्यानंतर जर्मनी, जर्मनीचं जे राष्ट्र चिन्ह आहे ते पूर्व मक्याचा कणीस. आता सीझन लागला, आता पाऊस पडला, आता सगळ्या इकडे असे मक्याचं कणीस निघते. मग कणीस निघालं का त्याला असं मस्तपैकी भाजल्या जाते, त्याला म्हणा त्या स्टोव्हवर असो किंवा मग त्या चुलीवर असो, शेगडी आपल्या गॅसवर असो, असं वाजते मस्तपैकी, काढते, त्याच्यावर लिंबू मारते, मस्त खाल्ल्या जाते. त्याचं सीझन आलं ते म्हणजे मक्याचं कणीस. कोणत्या देशाचं प्रतीक आहे? जर्मनी. कोणतं? जर्मनी. जर्मनीचा कोण? ऍडॉल्फ हिटलर. चला, त्यानंतर इराणचा आहे गुलाब. तुमचा फेवरेट गुलाब, जो तुमचा वीकेंड असते ना फेवरेट, 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी, तो आहे इराण. म्हणजे इराणचं राष्ट्रीय जे चिन्ह आहे ते आहे गुलाब. गुलाब, फूल है गुलाब का, नशा है शराब का, आंखें तो दिख रही है लेकिन ये नकाब किस, असं काहीतरी आहे बा ते शेरी, असं आहे ते. हे भल्ला हालते राजे हो. चला मग आता पुन्हा आपण बघू. त्याच्यानंतर आहे पूर्व इराण झाला आपलं इटली. इटलीचं पहा, महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे ते इटली देशाच्या क्षेत्रफळा इतकं आहे. किती? 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं. ठीक आहे. इटलीचं जे आहे पांढरी लिली, हे पांढरं फुल, आपल्या गावात कसं असतं ते गुलाबी आपलं लाल कलरचं फुल असते, त्याला असा शेंडा असते, ते वेगळं. हे आहे पांढरी लिली, पांढऱ्या कलरचं फुल असते, याच्या मधात बी आहे बघा. हे आहे इटलीचं राष्ट्र चिन्ह, कोणतं? पांढरी लिली. त्याच्यानंतर पाहू श्रीलंका. श्रीलंकेचं तुम्ही पाहिलं असं आपल्या एकदम दक्षिण साईडनं आहे, केरळच्या बिलकुल एकदम खालच्या साईडनं. बिलकुल डोळ्याचा आसू कसा असते, 2 बिंदू असा डोळ्यातून आसू पडल्यानंतर कसा असं टपकते, त्याच्यासारखं दिसते श्रीलंका. त्याचं चिन्ह आहे पूर्व हा सिंह. लॉयन बोलते इसको, लॉयन. ह्या सिंह त्याचं राष्ट्रचिन्ह आहे. त्यानंतर रशिया, आपला फेवरेट देश. रशियाचं जे राष्ट्रचिन्ह आहे ते विळा आहे आणि हातोडा आहे, इया. तुम्ही गावातले जर पोरं असाल तर तुम्हाला समजून जाईल इया कायले म्हणते. इया म्हणजे ज्या निंद करतो, खुरपण करतो आपण, इया राहते असा बिलकुल काटेदार, त्याला आपण हे गवत घेऊन उपरतो, त्याला म्हणते इया. सोबतच हतोडी, हतोडी माहित असण, ठाक ठाक ठाक, हे पोरं इया आणि हतोडी हे इथं दिलाय त्याचं राष्ट्रीय चिन्ह. त्या रशियाचं. त्यानंतर पूर्व ऑस्ट्रेलिया, फेवरेट. हे पेपरमध्ये विचारलेलं आहे, IMPI पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रचिन्ह आहे पूर्व कांगारू. कोणतं आहे?
कांगारू, हा फक्त ऑस्ट्रेलियामध्ये भेटते. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्व इंग्लंड, ज्या देशानं आपल्या भारतावर 150 वर्ष राज केलं, त्या देशाचं राष्ट्रचिन्ह आहे गुलाब. गुलाब. हा गुलाब कोणाचा आहे? इराणचा पण गुलाब आहे, सोबतच आपल्या इंग्लंडचं पण गुलाब हे राष्ट्रीय चिन्ह आहे. ठीक आहे. चलो, नंतर आहे पाकिस्तान. नल्ला पाकिस्तान आपल्या बाजूचा, त्याचा कुत्र्यासारखा असा मॅप निघते जर काढला तर. पाकिस्तानचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे चंद्रकोर तारा. हा एवढा खतरनाक देश, कायचा खतरनाक देश म्हणावं, आता काय म्हणावं तुमच्या भाषेत द्या तुम्ही कमेंटमध्ये उत्तर याच्याबद्दल. याचं चिन्ह आहे चंद्रकोर तारा, असं अर्ध एक चंद्राची कोर आहे आणि म्हणतात तारा दिलेला आहे. काय गॅरंटी याची? ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेनचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे ते आहे गरुड. कोणतं आहे? गरुड. पेपरमध्ये विचारते. आयर्लंडचं जे चिन्ह आहे ते आहे त्रिदल पाने. पळसाले पानं किती? 3. आपल्या इकडे कहावत आहे ते गावाकडं, कितीही काही करा शेवटी परसाले पानं 3च असं म्हटलं जातं. तर आयर्लंडचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे ते आहे त्रिदल. नंतर डेन्मार्कचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे ते आहे बीचचा वृक्ष. वडासारखा असते, बिलकुल वडासारखा, हा मोठा घनदाट असते, त्याला म्हणते बीचचा वृक्ष. डेन्मार्कचं पेपरमध्ये आलेला आहे, विचारलेला आहे. नंतर आहे इजिप्तचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे ते आहे कमळ. फेवरेट आहे कमळ, चिखलात उमलते, ते आहे कमळ. ठीक आहे. फ्रान्सचं जे आहे राष्ट्रीय चिन्ह ते आहे पूर्व लिली. ते काय आहे? लिली. पाहून घ्या, अशा कलरची दिसते ते, अशी आहे ते लिली. नंतर आहे अमेरिका. याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. अमेरिकेचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे ते आहे पूर्व सुवर्ण गरुड. कसं आहे? सुवर्ण गरुड, गोल्डन गरुड. आणि चीनचं काय आहे? ड्रॅगन. खतरनाक किडे माकोडे खाते तो देश, तसंच किडे माकोड्यासारखं याचं बी आहे ड्रॅगन. जे राष्ट्रीय चिन्ह आहे चीनचं ते आहे ड्रॅगन. काय आहे? ड्रॅगन. ह्या मोठा असते. तुम्ही यात्रेत गेले असन, गाडगे बाबाच्या यात्रेत गेलो असन, तुमच्या गावातल्या यात्रेत गेलो असन, तेव्हा तुम्हाला दिसते तो ड्रॅगनचा झुला. ह्या असा झुलते, ह्या इकून असा जाते इकडे, ह्या इकून असा जाते तिकडे, त्याचं तोंड असते असं बिलकुल. तो आहे ड्रॅगन. ड्रॅगन. आलं लक्षात? चलो आगे बढ़ो इंडिया, देश आगे बढ़ रहा है, अपन भी आगे बढ़ेंगे. याच्यानंतर आहे पूर्व, चलो सिलेक्ट करू द्या पेन. हा आहे पूर्व आपला भारत. महत्वाची गोष्ट, भारत आहे बा. तिचा चेहरा जसा तुमच्या डोळ्यामध्ये बसलेला आहे तसाच हा नकाशा तुमच्या डोळ्यामध्ये बसून टाका, बिलकुल टाईट करून घ्यायचा पूर्ण. हा पेपरमध्ये आला का तुम्ही डोळे बंद केले का पुरा भारतच दिसला पाहिजे तुम्हाला. राकेश शर्मा जेव्हा वरत गेला होता, इंदिरा गांधीने त्याला विचारलं होतं ऊपर से भारत कैसा दिखता है, राकेश शर्माने एकच म्हटलं होतं, सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा. मग याचा नकाशा तुम्हाला पाठच असला पाहिजे बिलकुल. आलं लक्षात? वरत जम्मू काश्मीर, खाली आहे तमिळनाडू, केरळ, इकडे पाहायचं तिकडे नागालँड, मणिपूर, मिझोराम, 7 बहिणी इकडे, आणि या पश्चिम साईडनं गुजरात आहे, दादर नगर हवेली, हे राजस्थान आहे. आपला महाराष्ट्र इथं आहे. हा महाराष्ट्र आपला MH27 हा आपला महाराष्ट्र आहे. आपला महाराष्ट्र भारताच्या पश्चिम साईडनं आहे. आलं लक्षात? चलो फिर आगे बढ़ेंगे आपण. चलो आता पाहू आपण महत्वपूर्ण राजधान्या. आपल्या भारतामध्ये 28 राज्य आहे, 8 केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्या राजधान्या आपल्या तोंडपाठ पाहिजे. वारंवार सांगत आहे, कारण की पेपरमध्ये सिली मिस्टेक होतात ना यार. माझ्या पेपरमध्ये सोपी प्रश्न चुकला, आपल्याला मोठं जेवून जाते भाऊ. मोठा कार्यक्रम आपण करून टाकतो, पण जे छोटे छोटे राहते ना तिचंच काम बघते आपलं. आपण पहिला वाढदिवस करतो आपल्या लेकराचा, 5वा मोठा करतो, पण मनातले काय तुमचंच लेकरू आहे ना, करायचं लागणच, कराच लागते ते. मग हे कसं आहे, छोटे मोठे काही असो 28च्या 28 तुम्हाला राजधान्या पाठ पाहिजे. असं नाही का पहिल्या 2-4 केल्या झालं काम जमून गेलं माहिती, पुराच करायला लागते. चला तर मग पाहू आता आपण घटक राज्य व राजधान्या कोणत्या कोणत्या आहे, कशा कशा आहे पाहू. पहिला आहे राजस्थान. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. तिला म्हणते पिंक सिटी, गुलाबी शहर, श्याम गुलाबी सेरे गुलाबी, ते आहे जयपूर शहर. मग आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. पहिले मध्य प्रदेशची राजधानी होती नागपूर सगळ्यात पहिले, मग नागपूर करार झाला 1953. मग नागपूर, महाराष्ट्रानं काय म्हटलं, नागपूर मले पाहिजे, भोपाळमध्ये राहणार नाही. मग नागपूर आला आपल्या महाराष्ट्रामध्ये, मग आपले महाराष्ट्राची उपराजधानी झाली नागपूर. ठीक आहे. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मग आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, उपराजधानी आहे नागपूर. इसको बोलते ऑरेंज सिटी. संत्रा आहे. जाते कुठून, आपल्या इथून काटोलवरून झालं, मोर्शीवरून झालं, आपल्या अमरावतीवरून झालं, असे सगळे मिळून तिथं मोठी बाजारपेठ आहे, ते आहे नागपूर.
चलो, आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. कायदेशीर आहे ते. आता आता जे पेपरमध्ये विचारून तुम्हाला, हे अमरावती आपल्या इच्छिन होय, आपल्या महाराष्ट्राची अमरावती नाही, हे आंध्र प्रदेशची अमरावती, ही वेगळी अमरावती. आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. तसंच कार्यकारी म्हणजे की जे मुख्य कार्यकार चालते ते आहे विशाखापट्टणम, आणि त्याची न्यायिक ती आहे कुर्नूल. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला अमरावती ऑप्शन आहे. बाकीचं एवढं लोड घ्यायचा नाही. महत्वाच्या गोष्टी सांगतो, लिहून घ्यायचं, बिलकुल लिहून. याची तुम्हाला सांगतो, याची स्क्रीनशॉट मारायचा नाही. स्क्रीनशॉट काढल्यावर तो फक्त पडून राहते, तुम्ही आयुष्यात डबल त्याच्या इकडे पाहत नाही. तुम्हाला असं वाटतं का मी स्क्रीनशॉट काढतो नंतर मग वाचन मी, तुम्ही पेपरला जाऊ नये बसता, पण हे स्क्रीनशॉट काही तुमच्या ज्यानं वाचणं होत नाही. याची पीडीएफ पाहिजे असेल तर @नायक अकॅडमी अमरावती हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, त्याच्यावर ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला भेटून दे. मस्त निवांतेने वाचायची. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. काय आहे? उत्तर प्रदेशची लखनौ. गुजरातची आहे गांधीनगर. याच्यावर प्रश्न आलाय. गुजरातची राजधानी गांधीनगर. कर्नाटकची बंगळुरू म्हणते, बंगळुरू. ठीक आहे. ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिशाची राजधानी काय आहे? भुवनेश्वर. ठीक आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर. याच्यावर पण प्रश्न आलाय. छत्तीसगडची राजधानी रायपूर. कोणता आहे? रायपूर. तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. शाहरुख खानचा पिक्चर पाहिला असेल तुम्ही, ते दीपिका पादुकोणला तर घेऊन जाते त्या आप्पाची अस्थी हे करासाठी दादाजीची, मग तो गाणं लागते चेन्नई चेन्नई एक्सप्रेस. ही राजधानी आहे तमिळनाडूची. कायची राजधानी आहे? चेन्नई, तमिळनाडूची. चलो, आसामची राजधानी दिसपूर. आसामची, याच्यावर प्रश्न येते. 7 बहिणीमधला हा एकटाच भाऊ आहे आसाम. हा 7 बहिणीमध्ये येत नाही. आसाम हा 8वा भाऊ आहे त्याचावाला. समजलं? पहा मग इकडे. आसामची राजधानी दिसपूर. उत्तराखंडची राजधानी आहे देहरादून. काय नाव आहे? डेहराडून. डून म्हणजे कसं, त्याच्या खाली अशा टेकड्या लागल्या असतात, तिला म्हणते डून. काय म्हणते? डून. म्हणून उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून. इकडे बद्रीनाथ, केदारनाथ, चारधाम भाऊ इकडेच आहे उत्तराखंडमध्ये. आणि सोबतच त्याची गैरसैन, ते पुराणी राजधानी होती, ती होती गैरसैन. ठीक आहे. नंतर हिमाचल प्रदेश. खतरनाक आहे भाऊ. थंडगार लागते इकडे बिलकुल. उन्हाळा लागला की लोक इकडे पळतात मस्तपैकी. नवीन लग्न झालेले लोक तर जास्तच पळते. हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा. कोणती आहे? शिमला आणि धर्मशाळा. पंजाबची राजधानी आहे चंदीगड. पंजाबची राजधानी काय आहे? चंदीगड. सोबतच हरियाणाची राजधानी पण कोणती आहे? चंदीगड. आणि चंदीगड काय आहे? एक केंद्रशासित प्रदेश पण आहे, त्याची पण राजधानी आहे चंदीगड. चंदीगड 3 याची आहे, म्हणजे 2 राज्याची, एक केंद्रशासित प्रदेशची, अशी 3 मिळून राजधानी कोणती आहे? चंदीगड. कोणती? चंदीगड. याच्यावर प्रश्न येते. बिहारची राजधानी पटना. काय नाव आहे? पटना. बिहारची राजधानी. बिहारची आलं का समज? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता. पश्चिम बंगालचा बेंगॉली टायगर फेमस आहे भाऊ. काय म्हणते? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता. अरुणाचल प्रदेश, त्याची राजधानी आहे इटानगर. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर. झारखंडची राजधानी रांची. इथून महेंद्रसिंग धोनी 007 हा इथूनच येते. तर झारखंडची राजधानी आहे रांची. काय राजधानी आहे? रांची. नंतर पाहू केरळचं नवीन नाव काय झालंय? केरळम. काय नाव आहे? केरळम. इथं मग टाकून देऊ आपण. केरळची राजधानी ते आहे थिरुअनंतपुरम. शिक्षणात 1 नंबर आहे भाऊ. संपूर्ण ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण फुकट केलं आहे. डिजिटल लायब्ररी, डिजिटल ब्लॅकबोर्ड, बसासाठी लेकरांना मस्त लॅपटॉप गिफ्टॉप सगळं. बस्त्याचं कामच नाही. बस्ता हलका, बॅग बिग ते घरी विसरून जा. पूर्ण ऑनलाईन काम आलं. डिजिटल लेकरं, डिजिटल शिक्षण, पुरा कार्यक्रम बेस्ट. शिक्षणात 1 नंबर. ते आहे केरळची राजधानी तिरुअनंतपुरम. इथं हत्ती बमाट असते, पेपरमध्ये प्रश्न विचारते. ओके. मेघालयची राजधानी शिलॉंग. मेघालयला काय म्हणते? मेघालयचा अर्थ तुम्हाला पेपरात विचारला होता. मेघ म्हणजे ढग, आलय म्हणजे घर, म्हणजे ढगांचे घर म्हणजेच मेघालय. त्याची राजधानी शिलॉंग. सगळ्यात जास्त पाणी पडते इकडे. सांगतो मग तुम्हाला समोर. ठीक आहे. मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. हे पण पेपरमध्ये प्रश्न विचारते. जे 7 सिस्टर आहे ना, ते तुम्हाला ट्रिक सांगतो समोर. व्हिडिओत बनवून घ्या, स्किप करू नका. एकही मिनिटं व्हिडिओ स्किप करायचा नाही. 15 मिनिटात तर गेम राहते राजा, त्याच्यात तुम्ही स्किप करता, 2x न पाहता. तुमचा भाऊ 2x न बोलते, त्याच्यात तुम्ही 2x करता. रप. कसं जमन भाऊ? सिलेक्शन कसं होईल? शांततेनं पाहायचा. कोणताही व्हिडिओ हातात घेतला तर तुम्ही कसं शांततेनं पाहता, तर हे बी पाहायचं. कामातच आहे भाऊ. चला मग. मणिपूरची राजधानी इम्फाळ. मिझोरामची राजधानी ऐजवाल. काय आहे? ऐजवाल. नंतर नागालँडची राजधानी काय आहे? कोहिमा. काय आहे? कोहिमा.
त्रिपुराची राजधानी अगरतळा. याच्यावर वारंवार प्रश्न येते, पुढे इथं कन्फ्युज होते. पहा, तुमच्या माइंडमध्ये तुम्ही फिटच करून घ्या तुमचा स्क्रू. हे 7 राजधान्या तुम्हाला पाठवत असल्या पाहिजे. गेम याच्यावरच होते. त्रिपुराची अगरतळा, सिक्कीमची गंगटोक. सिक्कीमची राजधानी काय आहे? गंगटोक. ठीक आहे. गोव्याची राजधानी पणजी. हा, गोव्याच्या किनारी ग. खतरनाक आहे भाऊ गोवा, मस्त आहे. जाता पाहिले कधी. गोव्याची राजधानी आहे पणजी. काय? पणजी. आणि तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. आलं लक्षात? नाही तुम्ही म्हणतात आपलं कर्नाटकची राजधानी हैदराबाद, गेम होऊन जाईल. म्हणून म्हटलं शांतीपूर्वक पाहायचं. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. काय? हैदराबाद. हैदराबादची फेमस आहे बिर्याणी. असे होते बरोबर 28 राज्य आणि त्याचे राजधान्या. आता पाहू आपण महत्वाची गोष्ट, ट्रिक पाहू आपण. 7 बहिणी तुमच्या लक्षात राहत नाही. 7 बहिणी. 7 बहिणी कोणता आहे? 8व्या नंबरचा जो आसाम सांगितला होता, आसाम आहे भू. आणि ह्या आहे 7 बहिणी. 7 बहिणी लक्षात ठेवायची ट्रिक कोणती आहे मग? पहा मग, भारताच्या 7 बहिणी, 7 सिस्टर, जार की नॉर्थ ईस्ट साइड नाही. उत्तर काय झाडी, काय डोंगर, सगळं ओके मध्ये बिलकुल. पहा ट्रिक पहा. एटीएम आना मम्मी. आपल्या मम्मीला काय म्हणते? तिचं पोरग काय म्हणते? एटीएम आना मम्मी. पहा मग, ए वरून आसाम आलं, टी वरून त्रिपुरा, म वरून मेघालय, आ वरून अरुणाचल प्रदेश, हे झालं. ना वरून नागालँड, म वरून मणिपूर आणि मी वरून मिझोराम. असे हे 8 आहे पूर्व. सिद्धे सिद्धे 3 4 5 6 7. हा, असे हे 8 आहे पूर्व. बरोबर. मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, टीएम, नावरून नागालँड. हे आहे 7 सिस्टर. हे एक डबल झालं. काय म्हणते मग? ए वरून आसाम, टी वरून त्रिपुरा, एम वरून मेघालय, आ वरून अरुणाचल प्रदेश, ना वरून नागालँड, म वरून मणिपूर आणि मी वरून मिझोराम. असे हे पूर्व 7 आपले महत्वपूर्ण बहिणी आहे. समजलं? आलं लक्षात? हे पेपर मध्ये प्रश्न विचारते याच्यावरती. चला, याच्यानंतर बघू आपण केंद्रशासित प्रदेश व त्याच्या राजधान्या. आता तुमचे 28 जिल्हे झाले. हे बघा, लक्षात घ्या, आपल्या भारतामध्ये 29 जिल्हे होते, पण 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 आपल्या जो विशेष दर्जा होता तो काढून घेतला जम्मू आणि काश्मीरचा. आणि 31 ऑक्टोबर 2019 रोजी आपलं जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश बनवले. आलं लक्षात? आता विशेष दर्जा आहे त्याला, केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर. आता तिकडे राष्ट्र आपलं काय म्हणते, आपलं 28 हे झाले आपले राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश झाले. चला पाहू मग आता 8 केंद्रशासित प्रदेश कोणते आहे पहा. पहिला आहे अंदमान निकोबार बेट. अंदमान निकोबारची जी राजधानी आहे त्याचा आहे पोर्ट ब्लेअर. काही पुराले आता पेपर झाला ते पुराले हे भेटले, म्हटलं सेंटर भेटलं, सेंटर ऑल आउट झालं. कुठे हँग पडले, कसं काय जाऊ, काय न जाऊ, बोटनं जाऊ का, विमानानं जाऊ का, गाडीनं जाऊ का, सायकलनं जाऊ, पुरे हँग पडले भाऊ. खतरनाक आहे, काय करून काही सांगता येत नाही. अंदमान निकोबारची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. नवीन आता यातले नाव काय बोललं? श्री विजयपुरम. श्री विजयपुरम काय बोललं? श्री विजयपुरम. नंतर आहे दिल्ली. पेन थोडासा कमी डार्क करतो नाही का? ओके, चलो. नंतर आहे दिल्ली. दिल्लीची राजधानी काय? दिल्ली. दिलवालो की दिल्ली म्हणते ना. चंदीगडची राजधानी चंदीगड. हरियाणाची बी चंदीगड, पंजाबची बी चंदीगड, चंदीगडची बी चंदीगड. लक्षात ठेवायचं, पेपरले येते. नंतर आहे दादरा नगर हवेली आणि दीव दमण. हा केंद्रशासित प्रदेश आपल्या महाराष्ट्राच्या वायव्य साईडनं लागलेला आहे. त्याची राजधानी आहे दमण. काय? दमण. नंतर बघ पॉंडेचेरी, त्याला पुदुच्चेरी म्हणते, त्याची राजधानी आहे पॉंडेचेरी. बिलकुल. त्यानंतर लक्षद्वीप. लक्षद्वीपची राजधानी आहे कावरत्ती. काय आहे राजधानी? लक्षद्वीपची कावरत्ती. नंतर आहे जम्मू काश्मीर, आपला फेवरेट. जम्मू काश्मीरची जी राजधानी आहे ती आहे श्रीनगर आणि जम्मू. काय काय आहे? श्रीनगर आणि जम्मू, उन्हाळी आणि हिवाळी. चलो. नंतर आहे लडाख. लडाखची कोणती आहे? लेह आणि कारगिल. इथं आपलं 26 जुलैले कारगिल विजय दिवस आपण मनवतो. कधी? 26 जुलै कारगिल विजय दिवस आपण मनवतो. पा असा गेम आहे मग तो. पा 8 केंद्रशासित प्रदेश, त्याच्या राजधान्या. खतरनाक अशाच तुम्हाला पाठ पाहिजे. मस्त चित्रबित्र काढून दिलाय. याची पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल आपल्या नायक अकॅडमी अमरावती या युट्यूब आपल्या टेलिग्राम चॅनलवर. ठीक आहे.
चला मग याच्यानंतर पाहू आपण आता पोरो 8 केंद्रशासित प्रदेश आहे, पण ते लक्षात ठेवायचे कसे. आपण 7 बहिणी बी आणि 8 केंद्रशासित प्रदेश पुरा मिक्स करतो आणि मग ते कझिन कझिन भांडण होऊन जाते. तो म्हणते मग कसं आहे, याचं सगळं सगळं ठेवा लागते, बिलकुल रक्ताचं नातं पाहिजे. 8 केंद्रशासित म्हटलं ना, 8 केंद्रशासित प्रदेश बिलकुल सगळ्याचं नातंच असलं पाहिजे. त्याच्यात हे 7 सिस्टर्स घुसवाच्या नाही. हे जे भाऊ आहे 8 केंद्रशासित प्रदेश, हे जे 8 भाऊ आहे, हे 8 भाऊ बिलकुल अलग कप्प्यात ठेवायचे. 7 बहिणी इकडे ठेवायचा. तू पिक्चर पाहिला ना, आम्ही 7 पुते, मराठीचा पिक्चर होता, सचिन सुप्रिया, मस्त पिक्चर होता, पाहिला. तुमचा भावानं बघून पिक्चर पाहिला म्हणून पिक्चरचं उदाहरण देतो. कसं आहे, तुम्हाला आजकाल पिक्चरचं जास्त ज्ञान आहे, तुम्हाला पिक्चरचं लय सगळं माहिती आहे, म्हणून तुम्हाला ते उदाहरण देतो मी. उदाहरण जस्ट चिल बॉय पाम. 8 केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवायची ट्रिक. ते ट्रिक आहे बरोबर. चलो जी दिल दो आप. हा, हे तर तुम्हाला माहितच राहते. चलो जी दिल दो आप, दिल दो आप. पाम काय म्हणते, च वरून चंदीगड, ल वरून लक्षद्वीप, जी वरून जम्मू काश्मीर, दी वरून दिल्ली, मग इकडे ल वरून लडाख, दो वरून दादरा नगर हवेली आणि दीव दमण, आ वरून अंदमान निकोबार बेट आणि प वरून पॉंडेचेरी. असे आहे हे 8 भाऊ. समजलं, 8 भाऊ. आणि 7 सिस्टर कोणत्या होत्या मग. एटीएम आहे ना मम्मी. आसाम, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम. खतम गेम. हे किती झाले 8, हे किती झाले 14, 7 आणि 7 14 आणि 1 15. 15 जण इथंच तुमचे पार झाले. गेम ओव्हर. बाकीचं तुम्ही हुशार आहे, तुम्हाला एवढं सांगायची गरज नाही आहे. चला मग पोरो, आजसाठी एवढंच, कारण की तुमच्या डोक्याला जास्त ताण देत नाही. 48 इव्हेंट आहे, शांततेनं निवांततेनं आरामशीर पहा. तुमच्यासाठी छोटे छोटे बिलकुल 48 इव्हेंट आहे ना, तर एवढे छोटे छोटे बनवतो का तुम्ही. कसं तुम्हाला जर एकदम दाबून दिले एकाच व्हिडिओमध्ये पुरा बिलकुल फायर, बिलकुल 12 घंटे मी पुरा जीके जस कव्हर नावत भाऊ, दिमागाची खिचडी होऊन जाईल. पेपरामध्ये जे येते ना ते बी तुमचे चालले जाईल मार्क. म्हणून एक एक घास का एका दमानं असा गोल बनवून बघता नका मारू, आपल्याला सवय नाही ते, गेम होऊन जाईल आपला. म्हणून पोरो, आजसाठी हे 2 गोष्टी पाठ केल्या तुम्ही मस्तपैकी शांततेनं. हा व्हिडिओ वारंवार पहा, समजलं नसेल तर मॅपवर पहा, नकाशावर पहा. सोबतच तुम्ही डोळे बंद करून लक्षात ठेवा की हे मी वाचलो होतो. सोबतच करू. मला पोरांचे कॉल आले होते की सर अभ्यासाचं स्ट्रॅटेजी कशी, जी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली, असा अभ्यास करायचा बिलकुल. कारण कसं आहे, आपण अभ्यासाचं नियोजन चुकीचं करतो, म्हणून आपला पेपर चुकीचा जाते, मग आपलं पुरं वर्ष चुकीचं निघते. असं झालं पाहिजे नाही, म्हणून स्ट्रॅटेजी तुमची सिंपल ठेवा, पद्धतशीर ठेवा आणि बिलकुल स्टेप बाय स्टेप अभ्यास करा. जास्त डोक्यावर लोड घेऊ नका आणि मस्त खुश राहा. चला मग पोरो, तुम्हाला जर माझी बॅच घ्यायची असेल तर इथं माझा नंबर दिलाय, डबल लिहितो तुमच्यासाठी. विषय का पोरो, तुमच्यासाठी तर काही पण, कसं पण आणि कुठं पण मोठ्या हाताने मिटवतो. ओके पोरो, 81 80 87 47 15 हा आपला मोबाईल नंबर आहे. इंस्टावर तुम्ही सर्च करा पोरो, इंस्टावर तुम्ही सर्च करा राजभाऊ जीकेजीएस. तुम्हाला सगळं सगळं माहित पडन. आपल्या ट्रिक्स आहे त्याच्यावर, मी खूप सगळ्या ट्रिक्स दिल्या आहे. ते नंबर लिहि तुम्ही. 81 80 87 47 15 राजभाऊ. जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल, माझ्या नोट्स विकत घ्यायच्या असेल, तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर मला फोन करा, मेसेज करा व्हॉट्सअपला. आधी माझ्या ट्रिक्स बुक मिळवा, माझी बॅच मिळवा. धन्यवाद तुम्ही मला ऐकल्याबद्दल. याच्यानंतर आपण हे मेन टॉपिक पाहणार आहे. नंतर तर तुम्हाला आताच सांगून देतो गेसी कोणतं आहे, पाहून घ्या. एवढे सगळे आपल्याला पाहायचं आहे. 48 व्हिडिओ मी टोटल बनवणार आहे. सगळे व्हिडिओ तुम्हाला ऍपमध्ये भेटून जाईल. युट्यूबवर किती काही व्हिडिओ भेटन, बाकी सगळी सिरीज आपल्याला ऍपमध्ये भेटून जाईल तुम्हाला. पहा मग राज्य राज्य स्थापना वर्ष कोणतं कधी झालं. महाराष्ट्र 1 मे 1960 झालं. तसंच आपल्याला 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश कधी झाले आणि कसे झाले हे बी पाहायचं आहे. डिलिव्हरी सीझर झाली की नॉर्मल झाली त्याची ते पाहायचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री, संरक्षण प्रमुख हे बी पाहायचं आहे आपल्याला. सगळ्या गोष्टी आपण कव्हर करू. त्याच्यासाठी तुम्ही नायक अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त गरीब मुलांपर्यंत, श्रीमंत आणि मिडल क्लास सगळ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट. भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.